काय रे शनुड्या? ऐ मातीत नको लोळू. चल चल इकडे चल. चला काय पाहिजे तुला? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? धर चल. हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि आता वाजले दुपारचे 2. तर घरातले सर्व कामं जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि आता एक महत्त्वाचं काम बाकी आहे, ते म्हणजे सनीची आंघोळ. तर हप्त्यातून आहे ना आम्ही त्याला एक दिवस तरी आंघोळ घालत असतो. तर खास रविवार ठरलेला असतो त्याच्या आंघोळीसाठी. पण मग त्याला सर्व समजून जातं की रविवारी त्याला आंघोळ घालता म्हणून कधी कधी तो दिवसभर घरात राहत नाही. तर असंच 10-15 दिवसांपासून आहे ना तो काय आंघोळीसाठी आम्हाला तावडीतच नाही सापडला दिवसभरात. आणि मग संध्याकाळी पुन्हा अंधाराचं नको वाटतं, थंडी वाजते म्हणून. तर आज आहे ना तो आता घरातच आहे बघा, झोपलेला आहे. तर आता त्याला आंघोळ घालायला घेते, म्हणजे कसं ऊन आहे तर सुकल पण त्याचं अंग आणि थंडी पण नाही वाजणार त्याला. तर तो इतका शहाणा आहे ना की त्याला इतकं समजतं की आंघोळ करायची, तर तो दिवसभर घरात त्या दिवशी राहतच नाही. तर आज तावडीत सापडलेला आहे, तर आज त्याला आंघोळ घालणार आहे. तर तुम्ही अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत जातील. आणि तसंच तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण आहे ना आता त्याला आंघोळ घालूया. तर आधी दाखवते मी तुम्हाला किती आलेला आहे. तो काळा झाला आहे पूर्ण मातीत खेळून खेळून. तर हे बघा आता इथं त्याची चांगली झोप चालली आहे आणि झोपलेला नाही तो, नाटकं चालले त्याचे. हे बघा, हे पाय बघा कसे झाले, पूर्ण काळे काळे झाले. हे बघा, हे बघा पाय. आता नाटकं चालले त्याचे, आंघोळ नाही करायची त्याला म्हणून गायब व्हायचं असतं. पण आज त्याला आहे ना दाबून ठेवलंय घरात, कोंडून घेतलं होतं, जाऊनच नाही दिलं. आणि आंघोळ न करण्यासाठीचे नाटक आहे हे. तर असं दाखवायचं की मला झोप आली जास्त, पण झोप बीप काय आलेली नाही. हे बघा इथं पण हे किती काळा झालंय, हे पाय. आंघोळ केल्यानंतर बघा तुम्हाला किती फरक जाणवल लगेच त्याच्यामध्ये. तर आज सकाळी म्हणजे रविवारच्या सकाळी आपला होम मिनिस्टरचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे 10:15ला. तर अजून तो कोणी बघितलेला नसेल तर बघून घ्या. आणि हा व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ जो मी शूट करते आत्ता, तर तो कदाचित मी उद्या म्हणजे सोमवारी अपलोड करेल. तर हा व्हिडिओ पण बघायला विसरू नका. तर चला आता आपण जे मेन काम आहे ते करून घेऊ आणि मग शेवटी पुन्हा भेटूया. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे मी ना सनीला आंघोळीसाठी बाहेर टपामध्ये गरम पाणी घेतलेलं होतं. तर त्यामध्ये मग मी नंतर जसं लागल तसं गार पाणी घेतलं. तर इथे त्याला आंघोळीसाठी मी फ्रीटिक्स नावाचा साबण वापरते नेहमी. म्हणजे हा साबण आपण मांजर किंवा कुत्रा दोन्हींसाठी पण वापरू शकतो. कारण ह्या साबणामुळे ना प्राण्यांच्या अंगाला पीस किंवा गोचीड जे होता ना तर ते होत नाही, किंवा झालेले जर असले पिसा किंवा गोचीड वगैरे तर ते मरून जातात. आणि मेन म्हणजे प्राण्यांची जी केस गळती होती किंवा हेअरफॉल होतो तर तो भरपूर प्रमाणामध्ये कमी होऊन जातो. तर सनीच्या अंगाला आहे ना पिसा किंवा गोचीड वगैरे तर नाही काही, पण मध्ये मध्ये त्याचे केस आहे ना खूप गळत होते. कारण मुलं सारखे हाताळायचे ना त्याला, सारखे उचलून घ्यायचे, त्यामुळे केस गळायचे त्याचे. मग तेव्हापासून मी त्याला हाच साबण वापरते आणि भरपूर याचा रिझल्ट भेटला मला की
त्याचे केस गळायचे भरपूर कमी झाले. आणि काय होतं की आपण प्राणी पाळतो तर ते घरामध्ये इकडे तिकडे वावरत असतात आणि केस वगैरे जर गळाले त्यांचे तर त्यापासून आपल्याला देखील त्रास होतो. तर तसं काही होऊ नये म्हणून मग मी भरपूर अशी काळजी घेत असते. आणि आवड असते प्रत्येकाला प्राणी पाळण्याची, त्यामुळे मग त्यांची तेवढी निगा पण राखली पाहिजे, तेवढी काळजी पण घेता आली पाहिजे. म्हणून मग हप्त्याला म्हणजे एक दिवस तरी हप्त्यातून त्याला मी व्यवस्थित अशी आंघोळ घालत असते. आणि व्यवस्थित म्हणजे एखाद्या लहान बाळासारखंच मी त्याला सांभाळत असते. आणि तो खूप हुशार आहे. तर इथे काय होतं की तो पहिले जेव्हा छोटा होता त्यावेळी नाही काही, पण आता तो जसा जसा मोठा होतोय ना तर आंघोळीला खूप नाटकं करायला लागलाय तो, कारण खूप ओरडतो. त्यामुळे त्याच्या आवाजाने ना अजून 1-2 मांजर पण गोळा होता तिथे. तर इथे मी त्याला आहे ना घाबरत होते की तू जर ओरडला ना तर तुला मी फटके देईल. मग तो घाबरायचा ना, मला घाबरत होतो. आणि मी त्याला खवळत असते ना कधी कधी किंवा रागवत असते, त्यामुळे तो मला घाबरतो म्हणून मग शांत बसला. पण मग मी त्याला खूपच अशी रगडून आंघोळ घालत होते, कारण त्याचे पंजे वगैरे खूपच काळे झाले होते मातीत खेळून. म्हणून मग मी व्यवस्थित त्याला एकदम रगडून अशी चोळून आंघोळ घालत होते, म्हणून मग तो ओरडत होता. आणि काय माहिती काय त्याचं एक वैशिष्ट्य आहे की जसं म्हणजे जेव्हापासून आम्ही त्याला आणलं आहे ना, तर त्याला मी कधी रागवायला गेली किंवा ओरडलं तर तो आहे ना माझ्या गळ्यात पडतो, मला मिठी मारतो. आणि आंघोळीच्या वेळी पण त्याचं हे ठरलेलंच असतं की त्याला जर आंघोळीला घेतलं आणि त्याच्या अंगावर जर पाणी पडलं ना तर त्याला असं वाटतं की उडी मारून हिच्या गळ्यात पडावं की काय. पण मग मी घाबरते, कारण किती नाही म्हटलं तर प्राणीच शेवटी, नखं वगैरे लागायची भीती वाटते. आणि तो काय करतो की आंघोळीच्या वेळेस त्याला जास्तीच जर चोळलं ना जर त्याचे हातपाय तर तो चिडतो आणि चावतो तो. हा तो नख वगैरे नाही लागू देत किंवा त्याचे दात पण नाही लागत, एवढं सावकाश पद्धतीने तो चावतो. पण मग भीतीच वाटते किती केलं तरी, प्राणीच शेवटी. म्हणून तर इथे त्याला मी व्यवस्थित आहे ना आंघोळ घातली आणि पकडून ठेवलेलं होतं माझ्या भाच्यांनी त्याला. तर त्याची आंघोळ चालू होते आणि मुलं पण आहे ना बाजूलाच उभे होते. तर तो आवाज देत होता माऊ माऊ, म्हणजे आता प्राणी ओरडतातच पण मग नेहमीचंच झालं त्याला की आम्ही त्याला बोलतो की माऊला आवाज देतोय का म्हणून. तर इतकं म्हणजे त्याचं चालू असतं आंघोळीच्या वेळेस कल्हा. तर तेच चालू होतं सगळं. तर इथे मी त्याचा आहे ना चेहरा धुवत होते. तर तो आहे ना तोंड वगैरे धुवायच्या टायमाला नाही नाटकं करत, एकदम शांततेत चेहरा धुवून देतो, साबण वगैरे व्यवस्थित लावून देतो. आणि लाडाने चावतो पण तो कधी कधी तोंड धुवायच्या टायमाला हाताला. तर चावला पण मला तो एकदा. पण मग काय खासियत आहे काय माहिती की आंघोळीला नको पण मग चेहरा वगैरे धुवत असले ना तर शांततेत बसतो. म्हणजे त्याला बहुतेक आवडत असेल त्याचं तोंड वगैरे धुतानी असं मला वाटतं. तर इथे आता त्याची आंघोळ झाली होती आणि त्याला सोडून दिलं, पण त्याचं नख लागलं होतं शुभमला हाताला. काय रे शनुड्या, मातीत नको लोळू, चल चल इकडे चल, चला. तर हे बघा आंघोळ झाल्यानंतर आमचा शनू कसं दिसतोय. हा एकदम आहे ना संध्याकाळी घरात आलाय, आंघोळ केल्यापासून गायब होता हा. आणि आता त्याला भूक लागली ना म्हणून आलाय घरात. तर बघा बघ रे कसं चमकायला लागला ना. आंघोळ केल्यापासून गायब होता तो, आत्ताशी घरात आलाय तो. हे बघा खाय ना मग, खाऊन झोप ना मग, भूक लागली ना आता म्हणून. चल पिलू चल, शनुडी तू गोडी गोडी दिसती पिल्लू, तू गोली गोली दिसायला लागलं बाबू माझ्या बोबड. गोला गोला पान, गोला 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 गोला. जायचं नाही मातीत खेळायला आता बरं का, चल. तर बघा सकाळी मी तुम्हाला दाखवलं ना सकाळी कसं दिसत होतं ना, आता बघा कसं दिसतोय. स्वीट पिल्लू चल बाबू. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.